हॅलो गाईज, मी आहे रुद्र. आज मी तुम्हाला शिकवणार आहे चेस. तर पहिले मी इथं घेऊन टाकतो असंच. आता मी काय करणार आहे, मी पहिले तुम्हाला शिकवणार की गोटी पुढे कसं घेतात. मग जी ही पुढचे प्यादे असतात आणि मागचे जे मोठे गोटे असतात ते आपल्या प्ले. हे बघा हे व्हाईट, हे ब्लॅक, हे व्हाईट, हे ब्लॅक, हे असे कलर्स असतात. आणि याचं बघा ब्लॅक व्हाईट, याचं आहे व्हाईट आणि ब्लॅक. ठीक आहे. नंतर आता मी शिकवणार गोटी पुढे किती हे चालतात. ठीक आहे, स्टार्ट करूयात. तर ही जी पुढची प्यादा असते मग ही असं एकदा जाते आणि आपण फक्त इथपर्यंत मूव्ह करू शकतो. पुढे असते ना मग इथपर्यंतच मूव्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला जेवढं मूव्ह करायचं तेवढं, म्हणजे इतकं और इतकं. नाहीतर आपण जेव्हा आपलं इतकं झालं असते ना मग आपण एक पुढे घ्यायचं. ठीक आहे, याचं झालं म्हणजे मग मी इथं याला याचं ठेवू. ठीक आहे, सगळ्या प्याद्यांचं असंच असते. आता मी तुम्हाला शिकवत हातीचं. इथं दोन हाती असतात. इथं दोन हाती असतात, इतके सारे प्यादे असतात. हे आहे हाती, हे घोडा, हे आहे ऊंट, हे आहे राजा, हे आहे राणी, हे आहे ऊंट, हे आहे घोडा, हे आहे हाती. ठीक आहे. आता हाती कसं जाते तुम्हाला सांगतो. इथं गेला हातीला, हाती जातो इथं गेला, असं जाईल. आणि जर इथं असणार, इथं समजा की इथे गोटी नाही, इथं आहे, आता स्ट्रेट प्लस साईन मध्ये जातो. असं आहे बघा, असं प्लस साईन मध्ये जातो. ठीक आहे. मग आता याचं झालं, मग याचं. मग आता मी तुम्हाला शिकवणार घोड्याचं. घोडा या साईन मध्ये जातो, घोडा जातो याच्यामधून. हे बघा, घोडा कोणाच्या वरून पण जंप करू शकतोय. बघा, घोडा जातो एल साईज मध्ये, एल लाईन मध्ये जातोय. बघा असं असं. आणि एक आहे घोड्यांचं, जर इथं घोडा असत आणि आपण इथं नाही करायचं असणार तर आपण असं करू शकतोय. बघा असं. ठीक आहे. आता घोड्याचा झाला. आता ऊंट प्यादासारखं. आणि मी तुम्हाला हे नाही सांगितलं की प्यादा मारतो कसा. प्यादा पहिले इथं असतो, इथं एक गोटी आणतो. हे बघा, समजून हे इथं गोटी असणार, प्यादा असं मारतोय. बघा प्यादा असं मारतात. ठीक आहे. यांचं सेम उंटाचं असं सेम असते. बघा प्यादा असं मारते. असं. ठीक आहे. ही गोटी मेली मग. ठीक आहे. आणि जर ऊंटचं एक्झाम्पल असणार तर ऊंट चालतो असं. बघा स्ट्रेट असं जात नाही, असं करून क्रॉस मध्ये जातो. तर समजा इथे गोटी आहे, ही वाली आहे. ठीक आहे, ही आहे इथं. मग हे असं जाऊन मारू शकतो. ठीक आहे. आता उंटाचं झालं एक्सप्लेनेशन. आता मी करतो राजाची. राजा फक्त एक ब्लॉक चालू शकतो पुढे, इथं तिथं. कारण की राजा असं चालतोय. बघा असं असं असं. आणि एकदम एक असतं ना, एक क्रॉस मध्ये आलो, क्रॉसच्या मध्ये एक लाईन, क्रॉसच्या इथे एक स्लॅन्टिंग लाईन, स्लीपिंग लाईन, ते असं चालतंय. बघा राणी मस्त आहे. तर बघा आम्ही सगळ्या या 3 गोट्यांना हटवलं आणि समजा मी इथं राणीला घेतलं. राणी असं जाऊ शकते, राणी असं जाऊ शकते, असं. राणी असं जाऊ शकते, राणी असं जाऊ शकते, राणी असं जाऊ शकते. ठीक आहे. आता राणीचं एक्सप्लेनेशन झालं तर आता आपण सुरू करू. उंटाचं झालं.
घोड्याचं झालं तर हातीचं झालं. म्हणजे आता मी सगळ्या गोट्यांचं एक्सप्लेनेशन करून टाकले. तर गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. आम्हाला यांनी मोटिवेशन भेटते. बाय.